नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या. तर यासाठी इथं मी अजिबात भोपळा किसून वगैरे काही घेतलेला नाही आहे. फार इझिली आपण या घाऱ्या बनवणार आहोत. तर यासाठी इथं मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे आणि याला आपण छोट्या बारीक फुड्यांमध्ये कट केलेले आहे आणि याला प्रेशर कुक करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि 2-3 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात. त्यानंतर भोपळ्याची सालं फार इझिली निघतात आणि मग भोपळा आपल्याला छान मॅश करून घ्यायचा आहे. भोपळा थोडासा थंड झाला ना की लगेचच याची साल वगैरे काढून घ्यायचं. पुन्हा थंड झाल्यानंतर मग आपल्याला गूळ मेल्ट होत नाही यामध्ये, म्हणून थोडंसं कोमटसर झाले ना भोपळ्याचे फोडी की मग भोपळा असा मॅश करून घ्यायचा आणि यामध्ये आवडीनुसार गूळ टाकायचा की तुम्हाला जितकं कमी जास्त गूळ हवं आहे तसं. मी इथं अंदाजे 400 ग्रॅम गूळ वापरलेला आहे यामध्ये. आणि सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये नंतर वेलची पूड, जायफळ पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि घारी आपल्या खुसखुशीत व्हावे यासाठी इथं मी 4 चमचे तांदळाचं पीठ टाकते आहे. तांदळाच्या पिठामुळे घाऱ्या खूप खुसखुशीत होतात. आणि मग हे नीट मिक्स केल्यानंतर यामध्ये आपलं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. जितकं पीठ या मिश्रणात बसेल ना तितकंच पीठ ॲड करायचं आहे. गोळा फार जास्त घट्टही करायचं नाही. आपली जी कणिक आहे ती फार घट्ट करायची नाही आहे आणि फार पातळही ठेवायची नाही. जसं अगदी आपण चपातीसाठी जी कणिक भिजवतो ना त्याचप्रमाणे ही पण कणिक भिजवायची. जर पीठ जास्त घट्ट मळलं ना तर पुऱ्या फार कडक होतात. सो या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की मी अशी थोडीशी सैलसर अशीच कणिक भिजवलेली आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात. या पुऱ्यांना मीडियम टू हॉट ऑइलमध्ये तळून घ्यायचं आणि असं वरून दाखवल्याप्रमाणे वरून तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुगते. आणि थोडंसं अधूनमधून पुऱ्यांना टर्न करत राहायचं म्हणजे पुऱ्या सगळ्या बाजूने एकाच कलरवरती तळल्या जातात. सो हे साईडचे आपले बुडबुडे कमी झाले आणि कलर छान गोल्डन ब्राऊन आला की पुऱ्यांना काढून घ्यायचं. या पद्धतीने मी सगळ्या घाऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान फुगलेले दिसतात आपल्या घाऱ्या. तुम्ही या अशाच कोरड्याही पुऱ्या खाऊ शकता किंवा गुळवणीसोबत दुधासोबतही खाऊ शकता. सो एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.